तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूरपासून. पाण्याचा मग तर नसेलच इथे असं म्हणते ती. तर आता किचन मध्ये आलेली असते ती पाण्याचा मग घेण्यासाठी. तर आता ती फ्रीज उघडते आणि आता ती बघते. तर आता तिला जग कुठे सापडत नाही. फ्रीज मध्ये सुद्धा पाण्याची बाटली नाही आहे असं म्हणते ती. कुठे ठेवतात हे लोक आपलं पाणी असं म्हणते ती. तर आता सगळीकडे शोधत असते ती, पण तिला पाणी मिळतच नसतं. तर तेवढ्यातच मल्हार येतो. तर आता तो तिच्या पाठीमागे येऊन थांबलेला असतो. नुपूर असं म्हणतो मल्हार. तर आता ती ओळते. काय हवंय का असं म्हणतो तो. एवढा उशिरा तुम्ही काय करता इथे असं म्हणते ती. माझ्यावर नजर ठेवताय का असं म्हणते ती. नजर परक्या माणसावर ठेवतात नुपूर. तू बायको आहेस माझी असं म्हणतो मल्हार. तर आता तायडेला दाखवलंय ती सगळं जाळून मूर्खासारखं हसत असते. अगं काय करतेस तू हे असं म्हणतो तिचा बाबा. तर ती म्हणते काय करू सगळं संपवलं तुम्ही. नुपूर गेली होती मांडवातून गेली होती ना. मल्हारचं तोंड बघणार नाही असं म्हटली होती. मग बोला ना कसं आली परत. परत का आली. मल्हारला उद्ध्वस्त केलं होतं मी मुळात. म्हणजे त्याच्याकडून मी कंपनी सुद्धा हिसकावून घेतली असं म्हणते ती. घेतली होती की नाही असं म्हणते ती. परत कशी आली ती. का आली ती परत नुपूर असं म्हणते ती. तर आता खूप त्रास झालेला असतो तायडेला इथे आणि आता ती मूर्खासारखी वागत असते. तायडे शांत हो असं म्हणतो तो तिचा बाबा. तुमच्या पोरीने एवढी मेहनत केली तरी सुद्धा वापस आली ती. कळतंय का आपल्या डोक्यावर बसायला 2 वेळेचं जेवण चढ होईल आपल्याला. बाहेर जाऊन भीक मागावं लागेल आपल्याला असं म्हणते तायडे. जी पोरगी लग्न तोडून निघाली होती ती परत कशाला आली. ती का आली आहे परत असं म्हणते आता इथे तायडे. हो तायडे असं म्हणतो तिचा बाबा. मल्हारवर प्रेम करते म्हणून आली ती. मला माफ करायला आली नाही असं म्हणते ती. मल्हारचं थोबाड बघायचं नाही आहे तिला. मग इथे का आली ती. कशी आली विचार कर जरा असं म्हणते ती. का आली ती आपल्या घरात असं म्हणते ती. तायडे शांत हो. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आधी. थोडी शांत हो बाळा असं म्हणतो तिचा बाबा. तिचे डोळे बघितले. तिच्या डोळ्यात तिरस्कारपणा होता असं म्हणते ती. त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट दिसली मला बाबा. कॉन्फिडन्स आत्मविश्वास जो घातक आहे खूप माझ्यासाठी असं म्हणते ती. ती संजना त्या मल्हारच्या आयुष्यात आली होती. तिला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. उद्ध्वस्त झाला होता. मग नुपूर आली. नुपूरच्या सहाय्याने त्याला मी पूर्णपणे उद्ध्वस्त करणार होते असं म्हणते ती. पण तसं नाही झालं अण्णा. कारण ती नुपूर परत घरात आली आहे. हिम्मत बघा तिची. जळतीये पण तरी ठामपणे उभी आहे. मला चॅलेंज करते ती तोंडावर माझ्या. याला म्हणतात आत्मविश्वास. हाच आत्मविश्वास घातक आहे आपल्यासाठी असं म्हणते ताडे. काय हवंय असं म्हणत होता इथे मल्हार. तर आता मी घेते असं म्हणते नुपूर. उगाच मागे पुढे करू नका माझ्या असं म्हणते ती. बायकोच्या पाठीमागे पुढे नाही करणार मग कोणाच्या पाठीमागे पुढे करणार असं म्हणत होता इथे मल्हार. आणि काय बिघडलं पाठीमागे पुढे केलं तर असं म्हणतो. काय सारखं चालू आहे तुमचं बायको बायको असं म्हणते नुपूर. जाऊन झोपात असं म्हणते ती. खरं सांगू का असं म्हणतो मल्हार. मला इतका आनंद झालाय ना तू परत आल्यामुळे. मला झोपच लागत नाही असं म्हणतो. म्हणजे मी प्रयत्न केला झोपायचा पण झोपायला गेलो की फक्त तुझा विचार येतो मनात असं म्हणतो तो. म्हणून सहज बाहेर आलो तर तू दिसलीस समोर. माझ्या आनंदाचं कारण असं म्हणतो. हे सगळं बोलून माझ्यावर काही परिणाम होणार नाही असं म्हणते नुपूर. म्हणजे हे खरं असेलही पण मला पटेल असं नाही. त्यामुळे अशी अपेक्षा ठेवू नका माझ्याकडून असं म्हणते ती. ओके नो प्रॉब्लेम असं म्हणतो मल्हार. पण तुला आता का हवं ते तरी सांगितलंच नाही सो मला असं म्हणतो मल्हार. मदत करू शकतो ना मी. मदतीमध्ये खरं खोटं असं काही नसतं. काय शोधतेस. मी दाखवतो कुठे आहे ते असं म्हणतो मल्हार. नुपूर म्हणते मला पाणी हवं होतं. फ्रीजमध्ये पाणी नाही असं म्हणते ती. ओके मी घेऊन येतो पाणी असं म्हणतो मल्हार. मी घेते असं म्हणते ती. नाही म्हटलं ना मी आणतो ना असं म्हणतो मल्हार. हे बघ नुपूर गेस्ट रूम मध्ये राहत असलीस तरी गेस्ट नाही आहेस. या घरची लक्ष्मी आहेस तू असं म्हणतो मल्हार. माझी बायको आहेस तू. या घराची नवीन नवरी आहेस तू असं म्हणतो. नका बोलू हे सगळं प्लीज असं म्हणते आता इथे नुपूर. हे बघ तुझ्यासोबत आई आहे त्यांच्यासाठी तरी करू दे मला असं म्हणतो मल्हार. मल्हार सर प्लीज आईचं कारण पुढे करू नका असं म्हणते आता इथे नुपूर. आईचं कारण असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणते नुपूर. टिपिकल नवऱ्यासारखा वागून बायकोवर असलेला हक्क गाजवायचा प्रयत्न करू नका असं म्हणते नुपूर. तर राग येतो आता मल्हारला. टिपिकल नवरा. टिपिकल नवऱ्यासारखं वागलो असतो ना मी तर गेस्ट रूम मध्ये नाही माझ्या बेडरूम मध्ये असतीस असं म्हणतो मल्हार. एका चांगल्या समजूतदार नवऱ्याने जे करायला होतं तेच केलंय मी असं म्हणतो तो. असं काय करत नाही आहात तुम्ही असं म्हणते ती. मग काय छोट्याशा गोष्टीमध्ये पण तुला कॉन्स्पिरसी दिसते असं म्हणतो मल्हार. तुला फक्त मदत करायची होती मला असं म्हणतो तो. मला खरंच तुमच्या मदतीची गरज नाही असं म्हणतो. मला माहिती आहे तुला मदतीची गरज नाही. तू येऊन गेलेस या घरामध्ये आधी असं म्हणतो मल्हार. तसंही घर नवीन आहे ना तुझ्यासाठी त्यामुळे कुठे काय ठेवलं या घरामध्ये माहिती नसू शकतं असं म्हणतो मल्हार. नाही असं म्हणते नुपूर. हे फक्त वरवर दाखवायचं कारण आहे तुमचं. आता मी इथे आले म्हटल्यावर तुम्ही आता हक्क गाजवणारच माझ्यावर असं म्हणते नुपूर. एक गोष्ट लक्षात ठेवा सर. मी हे अजिबात चालून घेणार नाही असं म्हणते आता नुपूर. तर राग आलेला असतो इथे मल्हारला. तर आता परत तायडे आणि तिच्या बाबाला दाखवलंय. तर आता तो म्हणतो तायडे तू खूप जणांना लाईनीवर आणलेस. ही काय चीज आहे असं म्हणतो तो. तर हसायला लागते तायडे. करेक्ट म्हणून म्हणते मी माझा फोकस फक्त नुपूर आणि मल्हारवर होता पहिला पण आता माझा फक्त एकच फोकस आहे तो म्हणजे नुपूर असं म्हणते आता तायडे. तिच्यावर मला घाव घालायचं असं म्हणते ती. तिचा विश्वास आहे ना तो त्रास देतो मला खूप. तो तोडायचा आहे. असा जाळायचा आहे. तिचा आत्मविश्वास संपायचा आहे असं म्हणते तायडे. गृहप्रवेश केलाय तिने. येऊ दे ना तिला घरात. ये असं म्हणून सायकोसारखी बोलत असते तर तायडे. वेलकम होम असं म्हणते ती. आता तुझी काय अवस्था करते ते बघ असं म्हणते ती. आणि अश्रू असतात आता इथे डोळ्यात तायडेच्या. मल्हार म्हणतो सॉरी पण प्लीज थोडं हळू बोलशील.
काय आपलं नवरा बायको मधलं भांडण आहे ना, उगाच सगळ्यांना नको कळायला असं म्हणतो तो. बघितलं तुमच्या तोंडून, खरं काय ते शेवटी निघालच असं म्हणते नुपूर. खरं काय ते म्हणजे असं म्हणतो मल्हार. तुम्ही माझ्यावर हक्क गाजवायला बघताय आणि मला अजिबात चालणार नाही असं म्हणते नुपूर. तर मल्हारला राग आलेला असतो. तर आता निघून जाते तिथून नुपूर. नुपूर, आता तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल कितीही राग असला ना, तरी एक दिवस तूच तुझं नाव सांगशील. साऊ नुपूर मल्हार खानविलकर असं म्हणतो तो. आणि तेही खूप प्रेमाने. माझ्या मनातलं प्रेम तुझ्या मनात हे असं लवकरच घडून आणेल हे माझी खात्री आहे मला असं म्हणतो तो. तर आता आतमध्ये आलेले असते नुपूर. नुपूर असं म्हणत आता तिची आई येते. नुपूर पाणी आणायला गेली होतीस ना असं म्हणते आई. मल्हार सर आणतायत आपल्यासाठी पाणी असं म्हणते नुपूर. त्यांना बायको आणि आईबद्दलचं कर्तव्य पार पडायचं असं म्हणते आता नुपूर. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काळजी करायची सवयच आहे त्याला. आई असं म्हणते नुपूर. मुद्दाम त्यांचा कौतुक करतेस का गं माझ्यासमोर त्यांचं असं म्हणते ती. असं असेल ना तर काय उपयोग होणार नाही त्याचा असं म्हणते नुपूर. आता मुद्दामून काय कौतुक केलं, जे आहे ते आहे असं म्हणते ती तिची आई. मला नाही वाटत पाणी मिळेल तुला, वाट बघत बस असं म्हणते नुपूर. एक्सक्यूज मी असं करत मल्हार पाणी घेऊन येतो. अरे आलाच असं म्हणते आई. काय रे काय झालं असं म्हणते ती आई. आई बघा ना, मी किचनमध्ये फक्त विचारलं काय मदत करू का, तर काहीतरी गैरसमज करून घेतला. तिला वाटतंय मी नवरा म्हणून तिच्यावर हक्क गाजवायचा प्रयत्न करतोय असं म्हणतो मल्हार. पाण्यामुळे प्रकरण एवढं तापू शकतं असं पहिल्यांदाच कळलं असं म्हणतो तो. आणि हो, नवरा बायकोमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात हे माहित होतं मला, पण कशी होतात हे आज कळलं असं म्हणतो तो. तर आता आई हसतात. तर आता नुपूर म्हणते मला या गोष्टीवर काहीतरी बोलून वाद घालायचं नाही असं म्हणते ती. वाद कोण घालतंय असं म्हणतो मल्हार. त्यामुळे तुम्ही आता रिकवर होताय तर आता झोपायच्या खायच्या वेळा बरोबर पळा असं म्हणतो आता मल्हार आईला. असं म्हणतो तो. काळजी नको करू असं म्हणतात आई. खरं तर मला बोलायचंय तुमच्याशी, पण आता नको असं म्हणतो मल्हार. तर आता हसतात आई. हे ठेवतो इथे असं म्हणतो मल्हार आणि ठेवतो तो पाणी. गुड नाईट असं म्हणतो आणि निघतो तो आता. तर आता इथे मावशी जात असतात. नुपूर असं म्हणतात आई. अगं 4 शब्द तरी धीड बोल त्या पोराशी असं म्हणते तिची आई. अगदी प्रेमाने वाग असं मीही म्हणत नाहीये असं म्हणते ती. तसंही मी इथे प्रेमाने वागायला आले नाही असं म्हणते नुपूर. इथे येण्या मागचं कारण तुलाही माहिती आहे असं म्हणते नुपूर. आणि ते काम माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं म्हणते नुपूर. तर हे सगळं ऐकत असते मावशी. असं कुठलं काम आहे जे ती इथे करायला आली आहे असं म्हणते आता रेवती मनातल्या मनात. तर रात्र झालेली दाखवले. तर इथे मावशी आलेली असते आपल्या खोलीमध्ये. तायडे असं म्हणते आता मावशी. तर नसते तिथे तायडे. कुठे गेली असेल ती असं म्हणते आता मावशी. तर आता बघते तर काय शॉक बसलेला असतो तिला. तर आता तायडे खाली बसलेली असते आणि ती नुपूरचे फोटो सगळे कापत असते. तर आता मावशीला कळलेलं असतं ते कसं नुपूरचा चेहरा काढत असते, कट करत असते ते. तर आता मावशी येते आणि बघते. तायडे असं म्हणते मावशी. काय ग काय करतेस तू हे, आणि हे सगळं काय आहे असं म्हणते मावशी. स्लॅम बुक बद्दल ऐकलंस का तू? असं म्हणते मावशी. त्याच्यामध्ये आपण त्यात काही आठवणी फोटो जपून ठेवतो, तसंच काहीसं मी करते आता असं म्हणते ती. तर आता नुपूरचे फोटोज काढून फेकत असते ती. तायडे असं म्हणते मावशी. मी आता नुपूर आणि आशाचं बोलणं ऐकलंय. त्यांच्या बोलण्यामध्ये मला असं जाणवलंय की ती काहीतरी हेतू घेऊन आपल्या घरात आलेली आहे. मला आमच्या मल्हारची खूप काळजी वाटते ग असं म्हणते मावशी. म्हणजे रेवती. ती नुपूर अपशकुनी आहे, त्या पत्रिकेत दोष आहे अगं. ती किती किती मी प्रयत्न केला हे लग्न थांबवण्यासाठी, पण तुम्ही कुणीच माझं काही ऐकलं नाही. आणि बघितलंस ना हाताबाहेर कशा गेल्या गोष्टी सगळ्या असं म्हणते आता मावशी. गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत मावशी. ती काय मी जाऊ देणार नाही असं म्हणते आता तायडे. मला माहिती आहे असं म्हणते मावशी. तूच आता हे सगळं सावरू शकतेस असं म्हणते ती. तर आता इथे मी काय म्हणते, तू मल्हारला समजाव जरा असं म्हणते तायडे. त्याला भानावर आण आणि ते नुपूरलाही समजाव जरा असं म्हणते ती. मी त्याला धमकी दिली ती खरीखुरी नव्हती ग. मी त्याला खरी धमकी अशी दिल का? त्याला सोडून मी कधीच कुठे जाणार नाही असं म्हणते मावशी. प्लीज समजवशील ना त्याला असं म्हणते ती. करशील ना एवढं? नका काळजी करू काकू असं म्हणते तायडे. आपल्यापासून मी मल्हारला लांब जाऊ देणार नाही असं म्हणते ती. नुपूरला तिच्या आयुष्यात लांब करेन असं म्हणून ती फोटो कापत असते नुपूरचा आणि मल्हारचा. वेगवेगळं करत असते त्यांना फोटोजमध्ये पण. तर आता मावशीच हे सगळं बघत असतात. जा तू असं म्हणते तायडे. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून असं म्हणते आता रेवती. थँक्यू असं म्हणते ती. तर आता हसते तायडे. तर आता उठते मावशी आणि आता ती जाते बाहेर. तर आता इथे तायडे फोटोज कापत असते आणि खूप जास्त हसत असते तायडे इथे. अजूनही तुला कळलं नाही नुपूर तू कुणाच्या वाकड्यात शिरले असते असं म्हणते आता इथे तायडे. तर सकाळ झालेली दाखवले. तर इथे तायडे दूध गरम करत असते, चहा बनवत असते ती. तर आता आलं घेते ती हातात. तर आता ती आलं ठेचते आणि चहा बनवत असते ती. ती काहीतरी विचार करत असते. तर आता जे चहा बनवून होतं तर आता 2 कपांमध्ये तो ती चहा घालते. तेवढ्यातच आता बाबा येतात तिचे. तर आता ते बघतात. तायडे असं म्हणतो तिचा बाबा. तो आणि किचनमध्ये असं म्हणतो तो. चहा करायला आले होते असं म्हणते ती. अरे वा असं म्हणतो. आणि तो कप चहाचा घेतो आपल्या हातात. असं म्हणते ती. तुमच्या आयुष्यात माझ्या हातचा चहा मिळालाय कधी असं म्हणते तायडे. सांगा विचार करून नाही मिळालाय कधी, ठेवा असं म्हणते ती. असं म्हणून ती बाहेर घेऊन जाते चहाचा कप. तर इथे नुपूर फुलं काढत असते. तर आता तायडे बाहेर येते चहाचा कप घेऊन. तर ती नुपूरला बघते. तर आता नुपूर ओळते. बघते तर काय तायडे येत असते बाहेर चहा घेऊन.
तर तिथून निघून जाते आता नुपूर. तर ताडे मात्र तिथेच बसलेली असते. गुड मॉर्निंग नुपूर असं म्हणते आता तायडे. तर आता नुपूर पण थांबते. दोघे एकमेकींकडे बघतात. बस चहा पी असं म्हणते आता तायडे. तुझ्यासाठी बनवलाय बी खास असं म्हणते ती. तर आता चहा पित असते तायडे. तर आता ती आपला चहा पिते. नुपूर मात्र बघतच असते तायडेकडे. तायडे म्हणते तुला माहिती आहे ह्या कपची किंमत काय ते असं म्हणते ती. कपची किंमत बघून मी चहा पित नाही असं म्हणते नुपूर. आणि तुम्ही मला चहा पिण्यासाठी थांबवलं नाहीये. काय काम आहे असं म्हणते ती. तर तायडे म्हणते बरं चल, ज्या रूम मध्ये तू राहतेस त्या रूम मधला फर्निचर कुठून इम्पोर्ट केलंय माहितीये असं म्हणते ती. हे सगळं मला काय विचारताय तुम्ही असं म्हणते नुपूर. हे सगळं तर तुला हवं होतं ना डार्लिंग असं म्हणते आता इथे तायडे. खानविलकरांची प्रॉपर्टी, पैसा, स्टेटस हेच तर तुला हवं होतं म्हणून इथे आलीस असं म्हणते ती. त्याला ना इंग्लिशमध्ये फार एक गोड शब्द आहे, गोल्ड डिगर असं म्हणते आता तायडे. म्हणजे पैशांचा हाव असणारा किंवा असणारी गोल्ड डिगर असं म्हणते तायडे. पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच मी तुला ओळखलं होतं असं म्हणते तायडे. नुपूर ओळखते आता. चुकलात तुम्ही असं म्हणते नुपूर. चूक झालीये तुमची मला ओळखण्यात. तर इथे जियाला दाखवलंय. तर जिया आता एंटर करते मल्हारच्या खोलीमध्ये. तर मल्हार झोपलेला असतो. तर आता ती गुड मॉर्निंग म्हणून कानामध्ये ओरडते. तर आता तो म्हणतो जिया काय हे असं म्हणतो तो. दचकलो ना मी असं म्हणतो तो. एनिवे गुड मॉर्निंग असं म्हणतो तो. गुड मॉर्निंग असं म्हणते ती. काय मग स्वप्न वगैरे बघून झाले की नाही. स्वप्न बघितलंस की दिसतंय असं म्हणते जिया. कसली स्वप्न असं म्हणतो मल्हार. नुपूर वहिनींशी असं म्हणते आता इथे जिया. तर आता हसतो मल्हार. वा काय स्माईल आहे असं म्हणते जिया. काय स्माईल आली वहिनीचं नाव घेतात असं म्हणते ती. $1,000,000 स्माईल असं म्हणते ती. बरं ठीक आहे असं म्हणतो मल्हार. पण पुन्हा हे असं बोंगा वाजून उठू नकोस मला असं म्हणतो तो. घाबरलो मी असं म्हणतो तो. हो घाबरलास तू असं म्हणते जिया. जा रे खोटारडा, खोटं बोलतोस मला माहिती आहे. लहानपणापासून ना असं घाबरण्याचं नाटक करतोस तू असं म्हणते ती. मला सांग का उठवलं तू मला अचानक झोपेतून असं म्हणतो तो. मी नाईक रील बघत होते ती नाही का नवीन नवरी घरी आल्यानंतर ते असं तिचा चेहरा बघतात आरशात म्हणतात काय म्हणतात त्याला. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं नेमकं. हा असं म्हणते ती. मुकसून असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो सुनमुख आहे मुकसून नाही म्हणतो मल्हार. तर आता इथे असं म्हणते जिया कारण तो तिला टपली मारून सांगतो हे. हो का असं म्हणते ती. ठीक आहे व्हॉट एव्हर इट इज. सुनमुख मुकसून 2 शब्द आहेत झाले उलटे सुलटे त्यात काय असं म्हणते ती. ओके याची असं म्हणतो आता इथे मल्हार. काय असं म्हणते जिया. याची असं म्हणतो तो. जियाचं याची असं म्हणतो तो. दोनच अक्षर आहे झाले उलटी सुलटी काय फरक पडतो असं म्हणतो मल्हार. ओके ओके असं म्हणते ती. गॉट युअर पॉइंट हा असं म्हणते जिया. हे आपण तो विधी पण करूया आपण. ते नवरदेव नवरीसाठी तांदळामध्ये नाव लिहितो ना आणि ते सगळं बघायला खूप 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 मजा येते. एखादं छानसं नाव शोधून काढतो असं म्हणते ती. बघूया सगळं करूया आपण. पण आता तुझी बडबड थोडी बंद कर असं म्हणतो तो. चल मला जरा फ्रेश होऊ दे असं म्हणतो तो. बाय असं म्हणते जिया आणि निघून जाते ती तिथून. मल्हार मात्र बसलेला असतो. सुनमुख असं म्हणतो तो. मुकसून असं म्हणते जिया वापस येऊन. तर आता तो तिच्या अंगावरती फेकतो उसं आगाव असं म्हणतो तो. तर आता नुपूर आणि ताडेला दाखवलंय. तर आता नुपूर म्हणते ज्या व्यक्तीला पैसाच सगळं काय असते ना ती व्यक्ती त्याच नजरेने बघते ती गोष्टीकडे आणि सगळ्याच जगाकडे असं म्हणते आता नुपूर. तर आता ताडे म्हणते अच्छा म्हणजे तुला पैसा नको होता. बरं मग आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या गुन्हाला माफ करून त्याचीच बायको होऊन तू कशी काय घरात परत आलीस असं म्हणते ताडे. तर आता इथे नुपूर काय उत्तरच देत नाही. ज्याचा चेहरा तू धिक्कारला होतास जिचा चेहरा तुला बघायचाही नव्हता त्यांची सून बनवून त्याचाच नावाचं मंगळसूत्र घालून कशी काय आलीस इथे असं म्हणते तायडे. तर आता इथे नुपूर काय उत्तर देतच नाही बघा प्रेक्षक हो. ती बघतच थांबते तायडेकडे. तर तायडे म्हणते काय थॉट होता तुझा ह्या मागे असं म्हणते आता तायडे. तर आता काहीच उत्तर देत नसते नुपूर कारण ती निशब्द असते. अच्छा बघ इथे समजून बघूया तरी आपले काय ते. तर ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स करत असते तायडे आणि आता ती म्हणते आत्ता कळेल सगळ्यांना की हिची लायकी काय असं म्हणते आता तायडे. तर आता इथे नुपूर पिते ते ड्रिंक. तर आता तिला चढलेली असते. तर आता काय झालं नुपूर असं म्हणतो मल्हार. तर आता दारू पिऊन ती बोलायला लागते. आता सगळ्यांनी नाचायचं असं म्हणून ती नाचायला लागते म्युझिक म्हणून. तर सांभाळ स्वतःला असं म्हणतो मल्हार. तर तेवढ्यातच तायडे येते. तर आता ती तायडेला कानाखाली मारते आता नुपूर. तर नुपूरला काय चढलेलं नसतं मात्र ती ऍक्टिंग करत असते आणि जसं तायडे येते तिच्या कानाखाली मारते. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे एपिसोड पुढचा प्रेक्षक तर बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.